नमस्कार. माझं नाव रेश्मा नागेश देशमुख. माझे पती 24 तारखेला उपोषणाला बसणार आहेत. त्याचं कारण असं आहे की आमच्या गावामध्ये बिर्ला नावाची कंपनी आलेली आहे. ती येण्यापूर्वी आमच्या गावामध्ये एक कमिटी स्थापन करण्यात आली होती आणि त्या कमिटीमध्ये असं ठरवण्यात आलं होतं की गावातल्या प्रत्येक घरामध्ये एक काम दिलं जाईल. त्यानुसार आम्हाला स्क्रॅपचं काम देण्यात आलं होतं. त्यानंतर मग काम चालू होण्याची वेळ आली त्यावेळेस प्रेझेंट सरपंच सुनील देशमुख हे बोलले की जर तुला काम चालू करायचं असेल तर मला 2 लाख रुपये दे. पण त्यावेळेस आम्ही नकार दिला कारण एवढी रक्कम द्यायला आमच्याकडे नव्हती. पण जर काम चालू करायचं असेल तर त्यांना पैसे द्यायलाच लागणार होते. ते आम्हाला सारखं फोन करून टॉर्चर करू लागले. सकाळी 7 वाजता, रात्री 11 वाजता फोन करत होते. आणि त्यावेळेस माझा मुलगा आजारी होता तरी आम्ही त्यांना माझे मंगळसूत्र विकून त्यांना आम्ही 50,000 रुपये दिले. त्यानंतर 40,000 दिले आणि स्टेप बाय स्टेप असे 20,000 दिले. त्यानंतर आम्ही त्यांना 1,10,000 असे एकूण रक्कम दिली. तरीही त्यांनी